विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्रीमध्ये लॉ जास्त नाहीयेत. पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला क्लिअर करतो, 10 पेक्षा कमी लॉ असतील. पण तुम्ही अशी अपेक्षाच करू नका, की त्या लॉवर बेस्ड असा प्रश्न येईल, की स्टेट हेनरीज लॉ म्हणून. त्याच्यावरचं न्यूमेरिकल येऊ शकतं. त्यात एखादा कॉन्स्टंट असेल, त्याचं युनिट विचारलं जाऊ शकतं, विचारलं गेलंय. तेव्हा परफेक्ट अभ्यास करायचा आहे. ओके, मग वेळ न घालवता सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे बघा, की पहिल्यांदा मी इथं लिहिलंय हेनरीज लॉ. सोल्युशन या टॉपिकमध्ये आहे. सॉलिड स्टेटमध्ये कोणता लॉ नाहीये. मग हेनरीज लॉचं स्टेटमेंट काय, की ही जी काही सोल्युबिलिटी आहे ना ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ गॅस ओव्हर द सोल्युशन. सिंपल स्टेटमेंट आहे. पण इथे सगळ्यात महत्वाचं काय एस इक्वल्स टू के एच इंटू पी. हा जो हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे त्याचं युनिट परीक्षेत विचारलं गेलंय. पीवायक्यू आहे ही. ओके. मग काय असणार सांगतो. सोल्युबिलिटीचं युनिट हे नेहमी असतं मोल्स पर डीएम क्यूब -3. मला केएचचं युनिट काढायचं आहे आणि या या पुस्तकाचे न्यूमेरिकल्स दिलेत या लॉवर बेस्ड. त्यात प्रेशरचं युनिट हे बाळांनो मोस्टली बार आहे. ओके. मग इंटू बारचं अपॉन बार होणार आणि बार इन्व्हर्स होणार. म्हणजे हा जो हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे त्याचं युनिट काय येणार सांगा बघू. मोल्स लिटर इन्व्हर्स पण चालतं कारण डीएम क्यूब जे डीएम रेस टू -3 असेल म्हणजे लिटर इन्व्हर्स येणार आणि अजून काय येणार सांगा बार इन्व्हर्स. कळालं? मोस्ट ऑफ द केस मध्ये या लॉ मध्ये काय होणार आहे की प्रेशर तुम्हाला कुठल्याही युनिट मध्ये देऊ दे तुम्हाला त्याला बार मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. आता समजा प्रेशर त्यांनी 130 मिलीमीटर ऑफ एचजी दिलंय. आता मी काय करतोय बघा लक्षात घ्या. मिलीमीटरला जेव्हा तुम्ही 760 न डिव्हाइड करता तेव्हा ते एटमॉस्फेरिक मध्ये कन्व्हर्ट होतं आणि एटमॉस्फेरिकच्या व्हॅल्यूला जेव्हा तुम्ही 1.013 न मल्टिप्लाय करता तेव्हा ते बार मध्ये कन्व्हर्ट होतं. क्लिअर? आणि अजून एक एक्स्ट्रा सांगतो बरं का बाळांनो, हे थर्मोडायनामिक्स मधला पार्ट आहे. हे डीएम क्यूब बार आहे ना, 1 डीएम क्यूब बार हे एक रिलेशन आपल्याला लागणार आहे बरं का, 100 जूल. मग हे लक्षात आलं तुमच्या? जर प्रेशर ऑलरेडी एटमॉस्फेरिक मध्येच दिलं असतं, तर त्याला 1.013 ने मल्टिप्लाय करा. सिंपल ते बारमध्ये कन्व्हर्ट होईल. क्लिअर? पहिला लॉ सिंपल आहे. न्यूमेरिकल पुस्तकात 2 आहेत. एक एक्सरसाइजमध्ये टोटल 3 न्यूमेरिकल आहेत. स्टेटमेंट, युनिट हे क्लिअर करायचं. मगच दुसरा लॉ तुम्ही घ्या. सेकंड लॉ कुठला सांगितलाय मी? राउल्ट्स लॉ. ओके. मग हे व्होलटाइलसाठी आणि नॉन व्होलटाइलसाठी. मी तर लिहितोय बघा, हे जे पार्शियल प्रेशर आहे ना, दॅट इक्वल्स टू P1 नॉट डॉट X1. हाच राउल्ट्स लॉ आहे. पण हा कुणासाठी आहे? व्होलटाइल म्हणजे त्याची वाफ होते पटकन असे व्होलटाइल कंपाउंड्स. काय हे स्टेटमेंट आहे बाळांनो. म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ एनी कॉम्पोनंट इन द सोल्युशन इज इक्वल्स टू वेपर प्रेशर ऑफ इट्स प्युअर कॉम्पोनंट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. म्हणजे X1 हे कोण आहे? मोल फ्रॅक्शन. हे बघा हा फॉर्म्युला करायचा तुम्ही. आणि मग पुस्तकात पेज ओपन करा. स्टेटमेंट हेच आहे, की प्युअर कॉम्पोनंटच्या वेपर प्रेशरला मोल फ्रॅक्शननं मल्टिप्लाय केल्यावर जी व्हॅल्यू मिळते ती असते ते पार्शियल प्रेशर आणि हाच आहे राउल्ट्स लॉ फॉर व्होलटाइल. पण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय बघा. आता प्युअर कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर जास्त असतं लक्षात घ्या. सोल्युशनचं कमी. म्हणजे हे काय लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सबट्रॅक्शन करून काय मिळणार? कितीनं कमी झालं व्हॅल्यू. पण डिव्हायडेड बाय जर मी वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट परत घेतलं, तर याला म्हणायचं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्याची डेफिनिशन सुद्धा विचारतील. शेवटी तो हा रेशो आहे. लोअरिंग अपॉन प्युअर कॉम्पोनंटची व्हॅल्यू. But that equals to mole fraction of solute इन द सोल्युशन. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे दॅट इक्वल्स टू बाळांनो असा फॉर्म्युला आहे M1W2 अपॉन M2W1. मग हे राउल्ट्स लॉ खूप इम्पॉर्टंट आहे. हे जे मोल फ्रॅक्शन आहेत ना X1, X2 हे पण असतात. वेपरसाठी Y1, Y2 असतं लक्षात घ्या. पुस्तकात सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. पण राउल्ट्स लॉचा हेनरीज लॉचे आपले सेपरेट व्हिडिओ YouTubeवर आहेत. ते देखील बघा जर कन्सेप्ट काहीच क्लिअर नसेल तर. ओके. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड. खूप त्याचे स्टेटमेंट दिलेत. पण मला मॅथेमॅटिकल इक्वेशन द्यायचं आहे की डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू आणि मी त्या बाजूला लिहितोय 100%. आतापर्यंत सीईटीचा आता तुम्ही म्हणाल सीईटीची नाही बोर्डची एक्झाम आहे. माहिती आहे मला ही बोर्डची एक्झाम आहे. पण सीईटी त्याच्यावर 100% क्वेश्चन आहेत आणि बोर्डला सुद्धा आलेत. सांगू का तुम्हाला? जर आयसोथर्मल प्रोसेस असेल तर डेल्टा यू ची व्हॅल्यू जर 0 आली तर क्यू प्लस डब्ल्यू इक्वल टू 0 येणार. म्हणजे क्यू प्लस डब्ल्यू जर इक्वल्स टू 0 घेतलं तर मग क्यू ची व्हॅल्यू काय मिळाली? मायनस डब्ल्यू. कुणासाठी? आयसोथर्मल प्रोसेससाठी. जर adiabatic प्रोसेस असेल तर क्यू ची व्हॅल्यू 0 असते. मग हा फॉर्म्युला तयार झाला की डेल्टा यू इक्वल्स टू डब्ल्यू.
कुठली प्रोसेस? ॲडियाबॅटिक. आयसोकोरिक मध्ये वर्क डन 0, मग डेल्टा यू इक्वल्स टू क्यू. असेच वेगळ्या वेगळ्या प्रोसेससाठी फर्स्ट लॉचं विचारता येतं परीक्षेत. गिव्ह मॅथेमॅटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये त्याची व्हॅल्यू काय असते असं विचारतील. ह्या एमसीक्यू सुद्धा आहेत. 3 लॉ तर एकदम इझी होते. चौथा आहे हेस लॉ. तुम्हाला माहिती आहे की समजा ए पासून बी हा प्रॉडक्ट तयार करायचा आहे. एन्थाल्पी चेंज डेल्टा एच आहे. पण मी समजा ए पासून पी तयार केलंय, पी पासून क्यू, क्यू पासून आर आणि आर पासून बी. मग याची व्हॅल्यू जर डेल्टा एच वन असेल, याची व्हॅल्यू डेल्टा एच टू असेल, याची व्हॅल्यू डेल्टा एच थ्री असेल, याची व्हॅल्यू डेल्टा एच फोर असेल, तर हा डेल्टा एच आहे ना, ह्या सगळ्यांच्या ऍडिशन एवढा असतो. हेच लॉचं म्हणजे ऍक्च्युअली स्टेटमेंट काय माहितीये का, की पाथ कुठलाही असू दे, फायनल एन्थाल्पी कॉन्स्टंट असणार आहे. पण मी हे तुम्हाला एक्सप्लेन केलंय. 24 मिनिटाचा व्हिडिओ आहे आपल्या YouTube चॅनलवरती. बघा त्यात मी न्यूमेरिकल सगळे घेतलेत. मी मगाशी स्टार्टलाच बोललोय. न्यूमेरिकल ह्यातलं कुठलंही एक येऊ शकतं. मग न्यूमेरिकल प्लस एखादं स्टेटमेंट असं 3, 4 नाही 5 मार्कापर्यंत या कन्सेप्टचं वेटेज आहे. लॉज सगळे म्हणूया आपण. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पेज नंबर 83 ओपन करा. की टोटल एंट्रोपी इन्क्रीज होते सिस्टीमची पण आणि सराउंडिंगची पण. कधी? स्पॉन्टेनियस प्रोसेस असेल तर. त्याच्यानंतर ओसवाल्ड डायल्युशन लॉ. ओके. मी तर लिहितोय बरं का की के ए दॅट इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. Therefore, alpha square equals to Ka upon C into C. Therefore, alpha square is proportional to 1 upon C. याचा अर्थ अल्फा हे अल्फा आहे आणि प्रपोर्शनल टू आहे बरं का लक्षात घ्या. म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन वीक ऍसिड असू दे वीक बेस असू दे इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन किंवा डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम. हे लक्षात घ्या. ओके. कोहलार्स लॉ इलेक्ट्रोकेमिस्ट्री की ईच आयन इंडिपेंडेंटली मायग्रेट करतो त्या डायल्यूट सोल्युशन इन्फायनाइटली डायल्यूट सोल्युशन मध्ये. त्याच्या को आयनवर तो डिपेंड नसतोय. वेळ लागणार आहे कोहलार्स लॉ स्टेटमेंटला. पण कुठलाही लॉ झाला की लगेच त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल्स बघायचे. के इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी, के बी इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. लगेच लॉ म्हणजे लॉचं स्टेटमेंट झालं की लगेच न्यूमेरिकल. ह्याचे पण न्यूमेरिकल्स आहेत. खूप सोपे आहेत रे न्यूमेरिकल्स ह्याचे. लक्षात घ्या. अतिशय सोपे आहेत. ओके. लास्ट रेट लॉ. रेट लॉ सारखी सोपी कन्सेप्टच नाहीये. रिझन काय त्याच्या मागचं माहितीये का तुम्हाला? की सगळ्यात महत्वाचं रिझन त्याच्या मागचं असं आहे, कारण त्यात फॉर्म्युला असा आपल्याला पाठ करायची गरज लागतच नाही. ते रेट लॉचं एक्सप्रेशन देणार, असं देणार के ए स्क्वेअर आणि बी असं दिलंय. याचा अर्थ ए साठी ऑर्डर 2 आहे, बी साठी ऑर्डर 1 आहे आणि याचा एक सांगतो 1, 2, 3 आणि 4. या 4 पैकी तिघांची व्हॅल्यू दिली असणार आहे. चौथी व्हॅल्यू विचारणार तर एवढंच आहे. लगेच रेट लॉचं स्टेटमेंट आणि न्यूमेरिकल बघायचंय. पण मी तुम्हाला सांगतो. आता मला सांगा आर इक्वल्स टू के आणि ए रेस टू 0. 0 ऑर्डर रिएक्शन. त्या केसमध्ये हे राहणारच नाही टर्म. आरचं युनिट असतं एम-एस इन्व्हर्स. तेच केच येणार ना. के म्हणजे रेट कॉन्स्टंट. फॉर विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन युनिट्स ऑफ रेट अँड रेट कॉन्स्टंट आर इक्वल. मग 0 ऑर्डर रिएक्शन कुठले आहे ते बघायचं. पुस्तकातले एक्झाम्पल्स पाठ करायचे तिथं. 0 ऑर्डरचे एक्झाम्पल लक्षात ठेवावे लागतील. दुसरी गोष्ट फर्स्ट ऑर्डर जर असेल बघा, फर्स्ट ऑर्डर असेल तर असेल की आर इक्वल्स टू के आणि ए रेस टू 1. रेटचं युनिट असतं एम अँड टाइम इनव्हर्स मोलॅरिटी. केच युनिट मला काढायचंय. कॉन्सन्ट्रेशन युनिट असणार आहे मोलॅरिटी. एम ला एम काय होणार कॅन्सल. म्हणजे जर तुम्हाला टाइमचं युनिट सॉरी रेट कॉन्स्टंटचं युनिट टाइम इनव्हर्स दिला असेल. बघा मी सांगतोय काय ते. टाइम इनव्हर्स म्हणजे ते सेकंद इनव्हर्स असेल, मिनिट इनव्हर्स असेल, आर इनव्हर्स असेल, मंथ इनव्हर्स असेल, टाइमचा इनव्हर्स आहे ना, मग ते फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असेल. हे ओळखायला असं शिकलं पाहिजे. बरं इथं लॉजिक तुमच्या लक्षात आहे. बस सेकंड ऑर्डर असेल बघा मग इथं ए स्क्वेअर येणार ना. याचं युनिट काय एम एस इनव्हर्स. के चं युनिट मला फाइंड आउट करायचं. याचं कोण आहे एम स्क्वेअर. हा एम इथं कॅन्सल होईल पण अपॉन येणार ना. म्हणजे सेकंड ऑर्डर साठी के चं युनिट एम रेस टू मायनस 1 एस इनव्हर्स येणार आहे. फर्स्ट ऑर्डर साठी एस इनव्हर्स येणार आहे. 0 ऑर्डर साठी एम एस इनव्हर्स येणार आहे. मग मला सांगा nth ऑर्डर साठी काय व्हॅल्यू असणार आहे? सांगतो. nth ऑर्डर साठी मी सांगतोय ते नीट लक्षात घ्या. एम रेस टू 1 मायनस एन. बघा ना थर्ड ऑर्डर असेल तर एम रेस टू मायनस 2 आलं असतं. म्हणजे बघा ना nth ऑर्डर साठी ही n आहे बरं का समजून घ्या. मग आता थांबा 1 मिनिट. ओके. नाही जाऊ दे चला मी नाही हे करत बसत. ही nth ऑर्डर ही n नाही टीएच आहे बरं का भावानो. nth ऑर्डर माझं चुकलं होतं. मग 1 मायनस एन बघा ना थर्ड ऑर्डर साठी 1 मायनस 3 केली मायनस 2 येतंय. मग 1 मायनस एन आणि एस इन्व्हर्स हे येणार. ओके. आता एक समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय सांगतोय ते मी क्लिअरली सांगतोय बरं का, की एवढेच लॉ असतील
ओके. एखादं दुसरं राहिलं तर तुम्ही कमेंटमध्ये कळवताय ना बाळांनो. ठीक आहे. नक्की कमेंटमध्ये कळवा. पण मला वाटतंय आता एवढं फिनिश करायला 1 तासभर वेळ पुरेसा आहे. लगेच फिनिश करा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.